दिवाळीनंतर 3 टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार। नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायती तर जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका होणार। गणेश नाईकांच्या जनता दरबाराच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेची हायकोर्टात धाव। याचिकेमध्ये सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी। जनता दरबारावेळी नागरिकांना विनाकारण वेठीस धरलं जात असल्याचा आरोप। मंत्री जनतेची गाराणी ऐकू शकतो, माझ्या जनता दरबाराविरोधात कुणी याचिका केली असल्यास काही हरकत नाही, भाजपच्या गणेश नाईकांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। पुढील 2 महिन्यात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं। नवे उद्योग उभारणीसाठी लागणारे परवाने कमी करून वेळेची बचत करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। इज ऑफ डुईंग बिझनेस फॉरम बैठकीत सीएमकडनं सुधारणांचा आढावा। प्रसिद्ध आसामी गायक आणि अभिनेते जुबिन गर्ग यांचं अपघाती निधन। सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना अपघात। गँगस्टर सिनेमातील या अरी गाण्यातून राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी। सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि बंगळुरूसाठी 15 ऑक्टोबरपासून विमान सेवा। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट करत माहिती। महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1। जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप।